मुंबईतील पाणी टंचाई आणि गढूळ पाण्याच्या पुरवठ्याप्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून आजही विविध ठिकाणी आंदोलनं करण्यात आली। ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं मुंबई महापालिकेच्या वांद्रे येथील एच पूर्व विभागात कार्यालयावर आज हंडा मोर्चा काढण्यात आला। आमदार अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली ठाकरेंच्या शिवसेनेकडून अंधेरी येथील के पश्चिम विभाग कार्यालयावरही हंडा मोर्चा काढण्यात आला होता आणि अंधेरीकरांना सध्या पाणी टंचाईला आणि दूषित पाण्याच्या समस्येला सामोरं जावं लागतंय। भांडूप परिसरातही सध्या कमी दाबानं पाणी पुरवठा होत असून त्याविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून हंडा मोर्चा काढण्यात आला। विभाग प्रमुख रमेश कोरगावकर यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं। मुंबई महापालिकेच्या एस प्रभाग कार्यालयावर मोर्चा काढून सहाय्यक आयुक्त अलका ससाने यांना निवेदन देण्यात आलं। मागच्या वर्षी पूर्णपणे पाणी मिळत होतं, निवडणुका होत्या। यावेळेला आम्ही एक प्रश्न विचारतोय की खरोखर पाणी कपात आहे का? तर पाणी कपात नाही आहे। मुंबईमध्ये पाणी कपात महानगरपालिकेने जाहीर केलेली नाही। मग हे पाणी जातं कुठे? आमचा आरोप आहे हा की हे पाणी कमर्शियल लोकांना विकलं जातं। मी त्यांना स्पष्ट विचारलं की पाण्याचा कुठेही कमतरता किंवा तुटवडा आहे का? नाही। मग नाही तर मग पाणी जातं कुठे? गरिबाचं पाणी पळवून जे लोक पैसे देतात त्यांना पाणी देण्याच्या विरोधात शिवसेना रस्त्यावरती उतरलेली आहे। आपण पाहत असालच की बऱ्याच ठिकाणी पाण्याच्या अडचणी आहेत। बिल्डिंगमध्ये पाणी पुरवठा होत नाही, टँकरद्वारे पाणी त्यांना घ्यावं लागतं। अशा या समस्यांसाठी प्रशासनाने उपाययोजना केली पाहिजे। कारण आम्हाला मे महिन्यामध्ये 15%, 10%, 20% जेवढ्याला पाणी कपात लावाल तेवढ्याला मात्र प्रेशर कमी करू नका। घरापर्यंत पाणी पोचलं पाहिजे, मुबलक पिण्यासाठी पाणी मिळालं पाहिजे, ही आमची या ठिकाणी मागणी सन्माननीय शिवसेना नेते, युवासेना नेते आदित्यजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करतो। ठाणे शहरात वाहनं धुण्याची सेवा देणारी सारी सर्व्हिस